मुलांनो, आपण आज या खाली दिलेल्या गोलद्वारे आणि या क्यूबद्वारे एकक, दशक, शतक आणि हजार या स्थानाची ओळख करून घेणार आहोत. आता मला सांगा, हा पहिला गोल आहे. इथे आपण एकक मोजले हो की नाही? किती एकक आहेत रे? एक, दोन, तीन. आता मी हे उचलले आणि या चौकोनात ठेवले. चौकोन कोणता आहे? हा एकक आहे की नाही? दुसरा गोल आहे दशकचा. दुसरा गोल आहे, काय नाव आहे? स्थान. दुसरा गोल दशक स्थानचा आहे. मग मी हे दोन उचलले आणि या चौकटीत म्हणजे दशकाच्या चौकटीत ठेवले की नाही? तिसरा गोल आहे, कोणत्या स्थानाचा आहे? किती मजूर आहे? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा क्यूब उचलून मी शतक स्थानात ठेवले. आता चौथा गोल आहे, कोणत्या स्थानाचा आहे तो? किती घन आहे? क्यूब आहे? एक, दोन, तीन, चार, पाच, हे सहा क्यूब मी या हजार स्थानामध्ये ठेवले, म्हणजे या चौकटीमध्ये ठेवले. समजलं तुम्हाला? एकक या चौकटीत ठेवले, दशकचे दशक मध्ये ठेवले, शतकचे शतकमध्ये ठेवले, हजारचे या घनाद्वारे या क्यूबद्वारे आपण संख्या मोजणार आहोत. किती आहेत हे आपण मोजले? दोन, तीन, चार, पाच, आणि कोणत्या स्थानामध्ये आहे? हजार. म्हणजे हे झाले सहा हजार. आता शतकमध्ये किती आहे? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. दशकमध्ये किती आहेत? एककमध्ये किती आहे? मग आपण याद्वारे संख्या वाचणार आहोत. 6,623. बोला माझ्या मागे. या 6ची किंमत आहे 6,000. कारण हजार मध्ये आहे ना, मध्ये 6ची किंमत आहे 6,000. शतक स्थानात पण 6 आहे. 6 शतक म्हणजे 600. 2 दशक म्हणजे 20. एकक म्हणजे 3 एकक. समजलं का तुम्हाला? गोलाद्वारे आणि या चौकटीद्वारे शिकलेलो